कोणत्या कालावधीत 1,000 रुपयाचे दशादशे 10% दराने वार्षिक आकारणी केल्यास चक्रवाढ व्याजाने 1,331 रुपये होतील, असा प्रश्न चक्रवाढ व्याज या घटकावर आधारित सोडवायचा कसा? प्रश्नाला थोडस बदलवलं की बाबा 1,000 रुपयाचे दशादशे 10% दराने चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात किती रुपये होतील, किंवा 1,000 रुपये मुद्दलाची दशादशे 10% दराने चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात किती रास होईल, हे गेस करणं, अनुमान करणं शिका. या प्रश्नाचं उत्तर 3 वर्ष आहे. चक्रवाढ व्याज या घटकावरील उदाहरण सोडवत असतानाच सूत्र आहे ए बराबर पी कंसामध्ये 1 अधिक आर भागीला 100 कंसाचा घातांक n. बघा कसा प्रश्न करायचा. 1,000 रुपये मुद्दलाची दशादशे 10% दराने चक्रवाढ व्याजाने आकारणी केल्यास 3 वर्षात होणारी रास किती? रास यासाठी ए अर्थात ग्रॉस अमाऊंट अक्षर वापरल्या जाते, म्हणून ए असाच बराबर पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट अर्थात मुद्दल 1 अधिक व्याजाचा दर 10% मांडतानी 10 छेदस्थानी 100 आणि या प्रश्नाचं उत्तर 3. ही मुदत नंबर ऑफ इयर. लक्ष द्या, इथं ए आपल्याला 1,331 मिळाला म्हणजे उत्तर 3 वर्ष. ओके. ए बराबर 1,000 1 अधिक 10 1 10 10 10 100. लक्ष द्या, ए बराबर 1,000 1 अधिक 1/10 म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे, त्यामध्ये अंश मिळवणे, छेदस्थानी छेद, जसाच्या तसा या गोष्टी बारीक चिरीक पाठ करून टाका. 10 1 10 10 ने 11 छेदस्थानी 10 कंसाचा घात 3. ओके. ए बराबर 1,000. आता 11चा घन 1,331 आणि 10चा घन 1,000. ए बराबर 1,000 सोबत हे पद लेकरांनो गुणीला आहेत. इथं 1000ला 1000 कटतात. ए बराबर 1,331 ही रास येताना दिसते. आपला अनुमान तर्क बरोबर आहे. याच गणिताला साध्या सोप्या पद्धतीने जर सोडवायचं असेल, 1,000 रुपये इथं मांडा, दर 10% आहे म्हणजे 100चे 110 रुपये होणार. 3दा अशी मांडणी करा. मुदत 3 वर्ष आहे म्हणून ही पहिल्या वर्षाची, ही दुसऱ्या वर्षाची आणि तिसऱ्या वर्षाची व्याज आकारणी 10% इथे या शून्यासाठी हा शून्य, या शून्यासाठी हा शून्य, या शून्यासाठी हा शून्य आणि या 3 शून्यासाठी हे 3 शून्य गायब. आता 1 गुणीला 11 11 11 11 गुणीला 11 गुणीला 11 11 1 11 अर्थात 11 गुणीला 11 गुणीला 11 म्हणजे 11चा घन किती हो 1,331 रुपये ही रास. या शॉर्ट मेथडच्या साह्यानं सुद्धा तुम्ही या गणिताला आयाम देऊ शकता. प्रश्न, कोणत्या कालावधीत 1,000 रुपयाचे दशादशे 10% दराने वार्षिक आकारणी केल्यास चक्रवाढ व्याजाने 1,331 रुपये होतील? कोणत्या कालावधीत? 3 वर्षे ह्या कालावधीत. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर 3 पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे. ओके. चक्रवाढ व्याज ही माझी
प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो, गुगलवर टाईप करत असताना लेकरांनो, गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाघ सर यासाठी मांडा, जेणेकरून प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो. जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा. त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.